चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला आज सकाळी अचानक निळे आणि पांढऱ्या रंगाचे पाणी दिसू लागल्यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली। या संदर्भात काही जाणकार नागरिकांनी पाणी पुरवठा सभापती निहार कोळे यांना घटनास्थळी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। स्थानिक नगरसेवक प्रमोद बुर्टे आणि विक्रांत लवेकर यांनीही तातडीने निहार कोळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही सारी नगरसेवकांची टीम घटनास्थळी पोहोचली। पेठमाप येथील जुन्या फरशी पुलाजवळ हा प्रकार घडलेला दिसून आला। यानंतर निहार कोळे यांनी सारी वस्तुस्थिती जाणून घेतली आणि घडलेला प्रकार कथन केला। आता 9:15च्या दरम्यान स्थानिक नगरसेवक प्रमोदजी बुर्टे असतील, विकी लवेकर असतील यांच्या माध्यमातून आपल्याला एक तक्रार आली की पाण्याचा रंग बदललेला आहे फरशी या ठिकाणी। तर त्या फरशीच्याच बाजूला जे MIDCचं पंप हाऊस आहे, त्या पंप हाऊसमध्ये रंगकामाचं काम चालू आहे। तर त्या रंगकामाचं काम चालू असताना त्यातील जे डबे आहेत ते डबे त्यांनी पाण्यामध्ये धुतले रंगाचे, त्यामुळे तो रंग पसरलेला आहे। आम्ही स्वतः इथे येऊन त्याची पाहणी केली, त्या भागाची, त्या स्पॉटची व्हिजिट केली आणि हे त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची जी लोक आहेत कामगार यांनी ते रंगाचे डबे भरलेले आहेत। सदरची गोष्ट आम्ही MIDCचे पाणी पुरवठ्याचे डेप्युटी श्री टेकाडे साहेब यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालं, तसंच MIDCचे पिंपळे साहेब आहेत यांच्याशी देखील बोलणं झालं। तर त्यानुसार आम्ही त्यांचे सॅम्पल सुद्धा कलेक्ट केलेले आहे। अशा प्रकारचा त्यांचा तो रंग असल्या कारणाने हा केमिकलचा जरी रंग असला तरी तो धोकादायक नाही आहे, परंतु त्याचं देखील परीक्षण करण्यासाठी स्थानिक नगरसेवक श्री प्रमोद बुर्टे यांच्या माध्यमातून आपण प्रदूषण महामंडळाकडे पाठवलेलं आहे। तसेच घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची की कॉन्ट्रॅक्टरनी हे जे जलस्रोतामध्ये डबे धुतलेले आहेत त्यामुळे त्यांचं काम बंद करण्याचे आदेश आपण त्यांना MIDCच्या माध्यमातून दिलेले आहेत। तसेच नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडनं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।